सगळे महिला इथे मस्त मच्छी वगैरे फ्राय करतायत। ओके बघा छान एकदम मस्त मच्छी फ्राय होते इथे। आणि बघा इथे एकदम लाईव्ह बनते पुरणपोळी, एकदम फ्रेश या साईडला मस्त सूर्यकांत डान्स सुरू आहे पोळी गीतावर आणि समोर पोळी गीत गात आहे सुंदर। दादा फुल एकदम पोळी लुकमध्ये भारी सजलेले आहेत एकदम। आणि इथे बघा एकदम जिवंत खेकडा। पण जेव्हा शिंपले खातो, शिंपले असतात, ऑयस्टर असतात, मासे असतात, त्याचे खवले असतात, ते आपण सगळं फेकून देतो। तर तुम्ही नीट बघाल ना तर हा एक शिंप लॉबस्टर वगैरे आहेत, सुरमई आहे, पापलेट आहे। इकडे बघा मस्त सुरमई पापलेट फ्राय होते। ताई मस्त असे खूप छान सजलेले आहेत आणि मस्तपैकी मच्छी फ्राय करतात। दोघींनी शेवटी पूर्ण महोत्सव फिरला आणि आता शेवटी काय घेणार रे, काय खाता तुम्ही लोक? हे खुप्या मच्छीचं आहे। टुना फिश। टुना नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर माझं नाव आहे रोहन किशोर दुरी। माझं नाव आहे तेजस्विनी रोहन दुरी। तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग। तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल वर्सोवायला आपण आलो होतो, त्या ठिकाणी आपण कोळी सी फूड फेस्टिवल हा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला होता। तर आता यावेळेला सुद्धा आपण वर्सोवा या ठिकाणी आलो, अंधेरी वेस्टला। इकडे वेसावा कोळी महिला सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेला आहे मुंबई कोळी सी फूड फेस्टिवल 2024। या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि हा फेस्टिवल 16, 17, 18 3 दिवस होता। आमचा आजचा शेवटचा दिवस आहे, आम्हाला माहिती नव्हता हा फेस्टिवल, तर हा शेवटचा दिवस आहे। जर तुम्हाला या फेस्टिवलमध्ये यायला नाही मिळालं तर या व्हिडिओच्या माध्यमातून या फेस्टिवलचं एन्जॉयमेंट करा, म्हणजे मनोरंजन करा। आणि समजा कोणाला जर मच्छीचं काही खायचे असेल डिशेस, जर समजा कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले आम्हाला, तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आम्ही प्रयत्न करू। जास्त न बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर भेटूया आपण व्हिडिओमध्ये। आई एकविरा माते की बघा मस्त असा सुंदर असा एंट्रन्स आहे, सुरुवातीचा प्रवेशद्वार, समोर झुंबर टाईप असं बनवलेलं आहे। आणि आपण आता आतमध्ये चाललोय आणि सर्वात पहिला काउंटर जवळ जाऊया। कुठला पहिला काउंटर आहे तो? हे बघा इथे सुरुवातीला मस्त असं छान असं सजवलेलं आहे पूर्ण। मासे वेगवेगळे, माशांची इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे बघा, छान वाटतं ना? प्रत्येक माशाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा, खूप सुंदर असं सजवलेलं आहे बघा। पाठी पण इन्फॉर्मेशन दिले, मोठे मोठे मासे असे दाखवले या साईडला। आणि आपले एक कोळी बांधू मच्छी पकडताना बनवलं मस्त असं सुंदर असं बोटीवर। आणि बघा सुंदर असं जहाज, मोठी अशी बोट बनवली आहे आणि याची इन्फॉर्मेशन दिली आहे बघा। आणि या साईडला पण बघा कशा पद्धतीने मासे पकडतात ते सगळं दाखवलं आहे बघा, जाळी वगैरे पूर्ण इथे दिलेलं आहे सुंदररित्या। आणि इथे आतमध्ये पण बघा, आतमध्ये पण प्रत्येक माहिती दिलेली आहे प्रत्येकाची बघा। फिशरी सर्वे ऑफ इंडिया, कुठल्या प्रकारच्या याच्यातून बोटीने फिश वगैरे करतात, पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा। सुंदर असं केलं आहे इथे। एक्झॅक्टली कॉन्सेप्ट काय आहे? फिशरी सर्वे ऑफ इंडिया आहे, ओके, गव्हर्नमेंटचं एक इन्स्टिट्यूट आहे, ओके, फिशरीच्या अंडर येतो। आपल्या इंडियन एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जो आहे, जवळजवळ 2.02 मिलियन स्क्वेअर किलोमीटर, ओके, त्या पूर्ण एरियामध्ये आम्ही सर्वेच करतो। ओके, सर्वेच आमचं 11 वेसल आहे। ओके, आमचं हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईमध्ये आहे आणि बेस ऑफिस पण मुंबईमध्ये आहे। आणि आणखी एक बेस ऑफिस आहे गोवा, कोची, विशाखापट्टणम, चेन्नई आणि अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअर। सगळ्या 11 एव्हरी 20 डेज आउटलेट्स असतात। ओके, समुद्रात जाऊन फिशिंग करतात। ओके, जे पण फिशेस येतात त्यांची सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे बायोलॉजी,
चेनी मच्छी परत त्याच्यामध्ये आणखी मल्टीफिलामेंट बनवावं लागतं ज्याच्यासाठी एक येलो फिल आहे एक ब्लू मार्क त्याच्यामध्ये डिफरन्स मोनोफिलामेंट जे आहे ना प्लास्टिकची स्टीलची असते आणि मल्टीफिलामेंटमध्ये जसं आपल्याला काथ्याचं असतो ना काथ्याचं रोप असे भरपूर थ्रेड बनवलेले असतात त्या पद्धतीचा असतो याच्यामध्ये मेन जो टार्गेट फिश असतो तो आपण येलो फिल असतो पण याच्यासोबत बॅकॅचमध्ये सेलफिश मागणी त्याच्यानंतर सोडफिश आहे किंवा शार्कच्या डिफरंट व्हरायटीज आहेत आणि आमचं जे कॅच असतात ते ही मेन लाईन असते आमची जी लावलेली आहे ना ही मेन लाईन असते त्याचं ऑपरेशन जे चालू होतं ते वेसलच्या आमच्या बॅक साईडला एक शूटर असतो तिथपासून सुरू होतं आणि जवळजवळ आम्ही 35 किलोमीटरपर्यंत लाईन टाकतो आणि एका दिवशी 630 ऑपरेट करतो आणि 630 करायला शूटिंग प्रोसेस जवळजवळ 2 तास लागतात 2 तास म्हणजे ह्या प्रत्येक लाईनच्या एंडला जो हुक आहे ना जे हुक आणि इगल क्लो हुक बोलतो त्याच्यामध्ये बेट लावलेलं असतं आणि बेट लावलेलं असतं त्याच्यानंतर ती लाईन आम्ही टाकल्यानंतर 4 तास इमोशन टाईम देतो आणि 4 तासानंतर ज्यावेळेस हॉलिंग करतो त्यावेळेस जितके फिशेस येतात त्या सगळ्यांची मेजरमेंट घेतल्या जातात मेल फिमेल आयडेंटिफाय केलं जातं बायोलॉजी वगैरे घेतली जाते नंतर त्यांना कट करून गिल वगैरे रिमूव्ह करून किंवा त्याच्या आतमध्ये जी घाण आहे ती सगळी काढून मग स्टोर केला जातो -40 डिग्रीला हे झालं मोनोफिलामेंट मला बाकीचे जे आहेत ते ट्रॉलर्स आहेत ट्रॉलर्स म्हणजे ह्याच्या बॅक साईडला स्टंट ट्रॉलर असतात त्याच्या बॅक साईडनी जे नेट आहे ते ऑपरेट केलं जातं ओके आणि ट्रॉलिंग पद्धतीने मासे पकडले जातात त्याच्यामध्ये आणि जवळजवळ आमचा एक हॉल जो असतो तो 45 मिनिट्स असतो त्याच्यामध्ये 45 मिनिट्स ड्रॅगिंग केल्यानंतर जेवढे फिशेस येतात त्या फिशेसला नंतर मग त्याच्यामध्ये सिलेक्शन होतं आणि मग त्याची बायोलॉजी त्याची पण स्टडीज केल्या जातात हे जसं सर्वे आणि हा बेस म्हणजे आमच्या इन्फॉर्मेशन आपल्या इंडियन वॉटरमध्ये कोणते फिश किती प्रमाणात आहेत त्याची एस्टिमेशन ओके केलं दिलं चालेल चालेल थँक्यू तर एक्झॅक्टली कुठला कॉन्सेप्ट काय तुमचा एक्झॅक्टली हा कॉन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे हे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं यामध्ये आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो ओके आणि फिशरीजवर ज्या काही टेक्नॉलॉजीज आहे आम्ही डेव्हलप करतो आणि ट्रेनिंग्स पण देतो पोस्ट हार्वेस्टिंग ओके त्यामध्ये फिशचे प्रोडक्ट्स पण असतात फिश कटलेट फिश पिकल फिश समोसा असे बरेच प्रोडक्ट्स आहेत ओके आणि एक्झॅक्टली हे कुठले त्याच्यापासूनच बनलेले प्रोडक्ट्स आहेत ते हां फिशपासूनच फिशपासूनच प्रॉपर ओके बरेच सारे पदार्थ आहेत तिथे आणि सेलिंगला लावलेत काय आता डिस्प्लेसाठी सेलिंगला नाहीत ना ओके हे बघा या साईडला कानातले वगैरे पण आहेत बरंच सारं हे तर तुम्हाला माहिती असेलच आपलं जत्रेमध्ये असतात ऑलरेडी महोत्सवामध्ये प्रत्येक महोत्सवामध्ये दिसलं असेल या साईडला बघू शकता तुम्ही श्री गणेश फास्ट फूड करून आहे या ठिकाणी बघा बरेच सारे काय फ्राईड मोमोज आहे स्टीम मोमोज फ्रेंच फ्राईज पोटॅटो ट्विस्टर वगैरे आहे मोमोज वगैरे इथे आहेत आणि बघा पोटॅटो ट्विस्टर हे अशा रीतीने बनतो आहे बघा अशा रीतीने हे करून याच्यामध्ये डीप होतो या साईडला तर हे गोळेवाले माहिती असेल तुम्हाला काला खट्टा हे काय ते गोळा कैसा आहे गोळा कैसा आहे 50 रुपयाला कुठलाही घेतला तरी 50 रुपयाला ते गोळा आहे पॉपकॉर्न पण आहे म्हातारीची केस क्या बोलते इसको कैंडी फ्लोज ना कैंडी फ्लोज म्हातारीची केस नाही या साईडला वेसावा शिवकर आहे ना वेसावा शिवकर महिला मंडळ ओके शिवकर महिला मंडळ आहे आणि इकडे बघा मस्त सगळे महिला इथे मस्त मच्छी वगैरे फ्राय करतायत ओके बघा छान एकदम मस्त मच्छी फ्राय होते इथे काय सुरमई आहे ना सुरमई फ्राय होते मस्त बघा ठीक आहे जाऊला ठीक आहे माकले रावस इथे आपले चिंबोरे हे खेकडे आहेत कोलमी सुरमई बघा केवढी मोठी मस्त फ्राय झालेली आहे प्रॉन्स भाकरी बघा केवढी मोठी ओ भाकरी कशी हो 50 ना मोठी भाकरी आहे बघा प्रॉन्स बिर्याणी पण आहे इकडे बघा पापलेट आहे परत सुरमई आहे आणि इकडे रावस आहे आणि सोलकढी आणि इथे बघा पापलेट मस्त परत फ्राय होतो इथे भरलेला पापलेट आहे का
हे साधं आहे, हे भरलेलं आहे. हा भरलेला आहे. वेसावा शिवकर महिला मंडळ, कॉन्टॅक्ट नंबर बघा समोर दिलेला आहे. चालेल, थँक्यू ताई. तुम्ही मच्छी तर बघितली असेल. आपण इथे आज आलेलो पुणेरी मिसळ खायची तर इथंच. तर इथे वाटतं मिसळ वगैरे मिळते. हे मिसळ आहे, इथे लाडू वगैरे आहेत, बरेच प्रकारचे लाडू आहेत इथे. खूप सारे लाडू आहेत आणि या साईडला मसाले वगैरे आहेत. सवाई मसाला. याच्यात काहीच नाही मिसळत, हा सर्व मसाला आहे. फक्त आपलं मसाला सवाई मसाले आहेत, खूप प्रकारचे मसाले आहेत. हा मसाला वापरायचा, बाकी कुठलाच वापरायचं आणि फिश फ्राय करायचं. वाटण पण येते, महाराष्ट्रीयन काळं वाटण. हे वाटण हे बघा या साईडला आता आपण पाहू शकतो. आपण नाही ठाण्याला नाही गेले. इकडे कोळी आहे ना, काय लिहिले नाव? कोली काय लिहिले? मिस्तान स्वीट्स अँड फास्ट फूड ना. या साईडला बघा, या साईडला बघा फिश किमा पाव, मोदक, सगळ्यांच्या आवडीचे मोदक, कोथिंबीर वडी, ब्राउनी, नॉनव्हेज फ्राय मोमोज, व्हेज फ्राय मोमोज पण आहेत बरेच प्रकारचे. स्टफ स्वीट बनाना पण आहे. इथे सोलकढी आहे, आमरस आहे, पुरणपोळी एकदम फ्रेश. कशी पुरणपोळी? 80 रुपीजला. मोदक पण आहेत. आता हे आजचा तर लास्टचा दिवस आहे, मग त्याच्या व्यतिरिक्त कुठे आहे? घरातून ऑर्डर देतो ना. बघा समोर कॉन्टॅक्ट नंबर यांचा. जर तुम्हाला काही मच्छी व्यतिरिक्त अजून काही पदार्थ यांच्याकडे हवे असेल तर यांच्याकडनं कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आणि बघा इथे बघा आजचं स्पेशल आहे कोंबडी वडे. आणि बघा इथे एकदम लाईव्ह बनते पुरणपोळी, एकदम फ्रेश एकदम फ्रेश आणि गरम आणि गरम पुरण भरपूर, एकदम ताजी तवाणी. तूप भरपूर आहे. हे बघा तुपाची पुरणपोळी एकदम. तुपाची पोळी टाकूया. पुरणपोळी झालेली असतं, गरम बनते. थँक्यू ताई. या साईडला गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समिती, भूमिपुत्र खाद्य संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच आमचा ध्यास. या ठिकाणी आपण पाहूया बरेच सारे बोंबील आहेत, सुरमई आहे. ही सुरमई इकडे सुरमई झाली पण, आणि मस्त इथे सुरमई फ्राय होते. कशी सुरमई दिली? सुरमई कशी दिली? 500ला. 500 रुपयाला सुरमई आहे. रिजनेबल भेटेल. बाकी मी तुम्हाला सांगत नाही, दुसऱ्या स्टॉलवर भेटेल. आमच्या स्टॉलवर या भूमिपुत्राच्या स्टॉलवर नक्की तुम्हाला म्हणजे जे आहे ते रिजनेबल रेट कन्सेशन मध्ये मिळणार. या साईडला आपण पाहूया परत याच ठिकाणी. इकडे आहे कोलमी भात आहे ना, कोलमी भात. भरली चिंबोरी नाही गायब आहे. भरली चिंबोरी कुठे गायब आहे? हे काय असं? कोलमीचं ग्रेव्ही भाकरी सोबत खायला जाम भारी लागते. हे आहे माकल्यांचं ग्रेव्ही, युजली भेटणार नाही इकडे, मला वाटत नाही कोणाकडे आहे. तर ते पण ट्राय करा, तुम्ही ट्राय करा. आणि ना आपल्या युट्यूबर्सला पण सांगा तुमच्या माध्यमातून की या ट्राय करा आणि तुमच्या मीडियाला पण सांगा. कशी दिली डिश? डिश कशी दिली? 250 रुपयाला. या साईडला आपण पाहू शकतो ट्राय हटके करून आहे. आणि यांच्याकडे बरेच प्रकारचे मसाले आहेत. तर आपल्याकडे एक्झॅक्टली कुठल्या प्रकारचे मसाले आहेत? आणि ट्रेडिशनल मसाला आहे कोली मसाला. कोली मसाला कसं आहे? पॅकेट कसं आहे?
कितना ग्राम आहे 150 ग्राम बघा बरेच सारे याच्याकडे मसाल्याचे प्रोडक्ट्स आहेत आणि या साईडला आलं लसूणची पेस्ट आहे. ही आलं लसूणची पेस्ट कशी 1 लेगी तो 50 से 100 में 3 है. 100 में 3 और 1 लेके तो 50 का 1. समझो अभी इसमें महोत्सव में किसको तो आनंद नहीं जमेगा तो कैसा आगे कैसा मतलब किसको लेना रहेगा आपके यहाँ से तो कैसा तो इसके पीछे हम लोग का नंबर है, वो नंबर को कॉल करेगी तो ये कॉन्टॅक्ट नंबर आहे ना हाँ. तो आप ऑर्डर मतलब येते हो ना ऑनलाईन ऑर्डर करते हो ना. चालेल चालेल. तर दादा सर्वात पहिलं आपलं नाव. मी ऋत्विज वाघमोडे. मी इकडे परवाना अधिकारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून काम करतो महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभाग. हे जे तुम्ही बघताय तर हे आपले जे प्रमुख गोड्या पाण्यातले मासे जे आहेत त्याची माहिती तुम्हाला इकडे. मत्स्य शेती म्हणजे जी शेती मत्स्य गोड्या शेती. पाण्याची ती एक्झॅक्टली. आता ह्याच्यामध्ये ही हॅचरी आहे म्हणजे इकडे आपण त्यांची अंडी काढतो ओके त्यांचं स्पर्म्स काढतो ओके आणि ते एकत्र करून तिकडनं पिल्लं तयार करतो. ते आपण विविध लोकांना ते आपण त्यांना संवर्धनासाठी देतो. आता इकडे येतो तर हे केज कल्चर आहे. आता ही केज कल्चरची स्कीम आहे. ओके त्याचे डिटेल तुम्हाला इकडे मिळतील सगळे. ओके ही केंद्र शासन आणि राज्य शासन अशी एकत्र प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये आहे. त्याच्यामध्ये एका लाभार्थ्याला जास्तीत जास्त 18 केजेस लावण्याची आपण त्यांना अनुमती देतो. आता हा जलाशय म्हणून आम्ही ठेवलेला आहे. या जलाशयामध्ये तुम्ही असे केजेस लावू शकता. त्याचा 100 मीटर क्यूबचा साईज मग तुम्ही गोलाकार केलात किंवा कोणताही आकार ठेवलात तरी चालतो पण 100 मीटर क्यूब पण. आणि मग ह्याच्यामध्ये मत्स्य संवर्धन होतं जेणे की काय होतं आता जलाशय मोठे असतात मग सर्व मासे टाकलेले आपल्याला घेता येत नाही हार्वेस्ट करता येत नाही. त्यामुळे ह्याच्यात कसं आहे या छोट्या जागेमध्ये तुम्हाला अधिक उत्पादन काढून आपल्या माशाची पैदास वाढवते. त्याच्यासाठी ही स्कीम राज्य शासन चालतं. आणि पुढे काय एक्झॅक्टली पुढे जे आहे ते काय एक्झॅक्टली ही रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम म्हणतात त्यांना. ओके ही पण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत येते. तर ह्याच्यात तुम्ही बघाल तर हे असे छोटे छोटे टँक्स असतात ह्याच्यामध्ये मासे सोडले जातात. ओके आणि ह्याच्यामध्ये कंटिन्यू पाणी फ्लो होतं. आता हे जे पाणी आहे ते इकडे हा जो तुम्हाला पाईप दिसतो जेव्हा ह्याची लेवल ह्याच्यावरती जाते या पाईपमध्ये ते ड्रेन होतं पाणी. ओके ते ड्रेन झालेलं पाणी पूर्णच निघतं. मग वेगवेगळे फिल्टर असतात जसं बायोलॉजिकल फिल्टर झाला मेकॅनिकल सँड फिल्टर झाला UV झाला ओझोन झाला आणि ओझोन नंतर असा एक पंप असतो त्या पंपनी परत तेच पाणी या टाक्यांमध्ये फेकलं जातं. हे कसं आहे की ज्या ठिकाणी आपल्याकडे जागा कमी आहे आणि आपल्याकडे पाणी कमी आहे पण आपल्याला मत्स्य उत्पादन वाढवायचं इकडे कमी जागेत कमी पाण्यामध्ये तुम्ही उत्पादन वाढवू साधारणतः 1 ते 2 टन तुम्ही प्रोडक्शन एका टँकमधल्या ह्याच्यातनं घेऊ शकता. ह्याचे डिटेल्स इकडे आहेत आणि कोणता लाभार्थी इच्छुक असेल तर शासनामार्फत त्याला अनुदान देखील त्याला मिळू शकतं. आता ही बायोफ्लॉक सिस्टीम आता ही पण राससारखीच आहे फक्त रासमध्ये बायोलॉजिकल फिल्टर मेकॅनिकल फिल्टर हे बाहेर होतात. ओके ह्याच्यामध्ये सगळं टाकीच्या आतमध्येच होतं. ही जी टाकी आहे इकडे ब्लॉक केलं जातं. हा जर पाईप काढला तर खालनं सगळं पाणी ड्रेन होऊन जातं. ह्याच्यामध्ये बायोफ्लॉक आपण तयार करतो म्हणजे काय की माशांची विष्ठा असेल उरलेलं खाद्य असेल त्याच्यात तयार होणारा अमोनिया जो असतो हा सर्वात घातक असतो माशांसाठी. तर तो आपण काही कार्बन सोर्स ॲड करून जसं की आपलं गव्हाचं पीठ झालं साखर झालं मोलॅसेस म्हणतो आपण किंवा जॅगेरी म्हणतो हे सगळं टाकलं की काही बॅक्टेरिया तयार होतात जे माशासाठी खूप चांगले असतात. त्यांचा एक फ्लॉक तयार होतो तो मासा अन्न म्हणून तो परत खाऊ शकतो.
म्हणजे झिरो वेस्टेज सिस्टीम जे तुम्ही म्हणता, झिरो वेस्टेज किंवा मिनिमल वॉटर एक्सचेंज सिस्टीम असे 2 नावं त्याला दिली. कारण कधी समजा फ्लॉक वाढलं तर त्याला थोडंसं ड्रेन करायला लागतं. तर ह्या दोन्ही रास आणि बायोफ्लॉक ज्या सिस्टीम आहेत या कमी जागेत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त महसूल उत्पादन घेण्यासाठी त्या हिशोबाने तयार करण्यात आलेले आहे. आणि समोर काही चित्र दिसत आहेत काय एक्झॅक्टली? हे सर फिशोक्राफ्ट म्हणून आहे. हे आमच्या आयुक्त महोदयांची संकल्पना होती. त्यांनी हे खूप जास्त प्रमाणात आमच्या सुंदर अशी चित्र काढले असं वाटतं हुबेहूब समोरच आहे. आता आपण जेव्हा शिंपले खातो, शिंपले असतात, ऑइस्टर असतात, मासे असतात, त्याचे खवले असतात, ते आपण सगळे फेकून देतो. तर तुम्ही नीट बघाल ना तर हा एक शिंपला आहे. ह्याच्यावरती रंगरंगोटी करून त्यांनी तो आकार तयार केला. म्हणजे हे सगळे जे क्रिएटिव्हिटी खूप सुंदर आहे. एक्झॅक्टली बेस्ट फ्रॉम वेस्ट. ओके, म्हणजे ह्याच्यातलं कोणताच माशाचा पार्ट फुकट गेला नाही. ओके, काही युनिक क्रिएटिव्हिटी. जे फिश मीट आहे ते आपण खाण्यासाठी वापरलं. ओके, जे त्याच्या वेस्टेज आली ती आपण ऑफल म्हणून फिश मिलला पाठवतो. बरोबर. हा, त्यानंतर खवले आले तर आपण पेंटिंग करून हे करू शकतो. त्यामुळे वेस्ट काहीच नाही. वेस्ट काहीच होत नाही. ओके, त्याच्याप्रमाणे तुम्ही ह्याप्रमाणे करून हे विकूही शकतो. ओके, खूप सुंदर आहे बघा. आर्ट्स एकदम सुंदर असे ड्रॉइंग्स काढले आहेत बघा, पाहू शकता. विकायला पण ठेवलेत का म्हटलं अरविंदजी? आणि हे समजा कोणाला परचेस करायचे असेल, हे आमचे चित्रकार आहेत. ह्या सगळ्या मागचे कलाकार हे आहेत. ओके, तर ह्यांना तुम्ही विचारा काय विचारायचं असेल. तर दादा तुमचं नाव तर खरं म्हणजे पहिलं? माझं नाव अरविंद चव्हाण. ओके, तर तुमचं हे ड्रॉइंग तर खूप सुंदर आहेत सगळे, प्रश्नच नाही. तर हे सुचलं कसं तुम्हाला बनवायचं? म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर आमचे जे ऑफिसर आहेत त्यांनी मला काही शिंपल्या, खवले, माशाची कातडी वेस्टेड असेल केली मला. तर त्याच्यापासून मी बनवत गेलो तर चांगले चांगले होत गेले. आणि मग जसे बनवत गेलो तसं मला पण म्हणजे लोकांना पण ते आवडायला लागलं. आणि मग अजून जास्त प्रमाणामध्ये आता मी मोकळा वेळ वाया घालवत नाही. मी पेंटिंग करत राहतो. हा कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे. असंच पुढे तुम्ही प्रगती करत राहा आणि या क्षेत्रात जे तुम्ही सुरू केलेलं आहे तसंच तुमचं शेवट म्हणजे चांगल्या रीतीने पुढे मार्गाला चांगल्या रीतीने चालत राहतो. धन्यवाद, धन्यवाद. या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला एक दिसलं असेल की माशांची पण शेती होते, तर तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मासे कशा रीतीने कोळी बंधू हे पकडतात हे पूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असालच तुम्ही की कशा रीतीने मासेमारी करतात. ते आपल्याला फक्त खायचं माहिती होतं, मासे खातात ते, पण पदार्थ आपण बघितलेच बनवताना सुद्धा. पण हे पदार्थ कशा रीतीने म्हणजे मासे कशा रीतीने पकडतात हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर या साईडला मस्त सूर्यकाचा डान्स चालू आहे कोळी गीतावर आणि समोर कोळी गीत गात आहे. सुंदररीत्या डान्स चालू आहे आणि समोर पण आले हे नाचायला सुंदररीत्या असं. आणि या साईडला काही आपली युट्यूबवर दिसत असतील तुम्हाला. आपलं नाव? ओके, युट्यूब चॅनल औऱ्याचा दादूस. ओके, आपलं नाव? रुद्र झेंडेकर ब्लॉग्स. ओके, नाव काय? रुद्र झेंडेकर. आणि युट्यूब चॅनलचं नाव? रुद्र झेंडेकर ब्लॉग्स. ओके, आपलं ओळख नसा तुम्ही? आपलं नाव? करंजाचा कोली. आणि नाव? माझं नाव मोहित कोली. ओके, धन्यवाद, धन्यवाद. बघा बरेच सारे इथे युट्यूबर आले आहेत आणि समोर इथे डान्स चालू आहे. आपण अजून काही कव्हर करूया. आणि ते समोर बघा बसायला चांगली सोय केलेली आहे. समोर इथे मंडळी सगळे बसलेले आहेत आणि कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत चांगला. बघा चालू आहे आपलं. चला आपण आता बाकीचे इकडचे काही काउंटर आहेत ते आपण कव्हरअप करूया. इथे आपण पाहू शकतो हे गजरे वगैरे आहेत ना? बघा सुंदर सुंदर हे गजरेच बोलतो ना, गजरेच आहेत ना. तेव्हा खूप छान छान असे गजरे आहेत. खूप सुंदर सुंदर आहेत असे गजरे. कसे दिले हे गजरे? 100 रुपयाला. कुठलाही घेतला तरी हे 250ला 3 आहेत. हे 150ला 1 आहे, 250ला 2. आणि इकडे लागले ते सगळे
250ला 3 आहेत. 250ला 3 आहे. याच्यामध्ये पण खूप सुंदर सुंदर आहे. आणि महोत्सव व्यतिरिक्त आता समजा महोत्सवात कोणाला यायला नाही मिळाला, आज शेवटचा दिवस आहे, तर कोणाला तुमच्याकडनं घ्यायचं असेल ते घरीच सुद्धा तुम्ही बनवता ना? मग कसं काय कोणाला पाहिजे असेल तर कसं काय द्याल? मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. बोला. 9325649238. ओके ओके चालेल. बघा तुम्हाला याच्यातले काही वस्तू हवे असतील तर यांच्याकडे परचेस करू शकता. ऑनलाईन सुद्धा डिलिव्हरी आहे यांच्याकडे. थँक्यू. लग्नाची सुद्धा ऑर्डर घेतो. लग्नाचे सुद्धा ऑर्डर घेता ना? चालेल चालेल थँक्यू. तर तुम्हाला काही हवे असतील लग्नाची ऑर्डर द्यायला त्यांना कॉन्टॅक्ट करा. तर इथे तुम्ही पाहू शकता SRR मसाला, त्यांची ब्रँड आहे SRR मसाला. यांचे काही मसाल्याचे कलेक्शन आहे तिथे. हे बघा बरेच सारे मसाले आहेत. तुमच्या इथे मसाला किती रुपयापासून सुरुवात होतो? 40 रुपये से यहाँ पे शुरुआत है. बाकी हमारे मार्केट में 10 रुपये से शुरुआत है. 40 रुपये सुरुवात आहे. आणि किती ग्राम आहे 40 रुपयामध्ये? सबका अलग अलग है. जो जैसा मसाला है, कोई 80 ग्राम भी है, कोई 70 ग्राम है, कोई 50 ग्राम भी है. मसाला जैसा मतलब डिपेंड करते हैं मसाले के. बरेच सारे मसाले आहेत इकडे. SRR मसाला. आता चला पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याला काय बघायला मिळतं इथे आपल्याला बरे बघा इकडे पण मसाले आहेत बरेच सारे. या साईडला बघा मॉजिटो आहेत. मॉजिटो वगैरे बनवतात. फ्रेकी फ्राईज, बर्गर, ट्विस्टर अँड मॉकटेल्स. मॉकटेल्स आहे ओके. या साईडला मॉकटेल्स वगैरे बनतात. आणि यांचा मेनू आहे हा. आणि हा समोर बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे. इव्हेंट आणि पार्टी ऑर्डर पण देतात ते. पार्टी ऑर्डर वगैरे घेता ना इव्हेंटचे वगैरे. कोणाला ऑर्डर पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला द्यायची असेल ऑर्डर घेता ना? चालेल चालेल. बरेच सारे ते काय आहेत. हे मोजिटो आहे ना? मोजिटो आहेत बरेच प्रकारचे. ओके ओके थँक्यू. या साईडला आपण पाहू शकतो. या साईडला पण काही दिसत असेल तुम्हाला. बघा टूना हॉटडॉग आहे, ग्रॅब क्लॉन्स आहे, ग्रॅब लॉलीपॉप्स, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज, बार्बिक्यू, जॅलेपिनो नाचोस. बघा इकडे दिसत असेल तुम्हाला. आणि मागे आहेत ते मॉजिटो आहेत सगळे. आणि इथे बघा रेट लावलेले आहेत. सिप अँड डिप, मॉकटेल, स्नॅक्स. एवढंच कॉम्प्रोमाइज आहे. हां चला आपण पुढे जाऊया आता. बाय वन गेट वन चोको लावा केक. या साईडला बघा प्रत्येक प्रकारचे चोको लावा केक्स आहेत, ब्राउनीज आहेत, ब्राउनी बाईट्स वगैरे. सुंदर सुंदर असे कलेक्शन पदार्थ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि यांचा मेनू कार्ड तुम्ही पाहू शकता. आजचा तर शेवटचा दिवस आहे. तर विचार आणि महोत्सवामध्ये आहे की तुम्ही बाहेर पण असं परचेस करा म्हणजे देता? ओके. मग तुमचं काही कार्ड वगैरे डिटेल हे बघा. जर तुम्हाला महोत्सवात यायला नाही मिळालं तर यांचे कॉन्टॅक्ट डिटेल आहेत. त्यांच्याकडनं तुम्ही परचेस करू शकता इकडचे पदार्थ. थँक्यू. या साईडला पाहू शकतो देव ओलेक्टिव्ह करून आहे. आणि या साईडला पण 99 पासून ते 499 पर्यंत इकडे प्रोडक्ट्स मिळतात. तर कुठले मिळतात आपण विचार केली. बहुतेक इथे क्लोथ्स वगैरे आहेत, क्लोथ्स सँडल्स वगैरे आहेत, ज्वेलरीज आहेत, काही काही इमिटेशनच्या ज्वेलरीज वगैरे. क्लोथ्सबद्दल कोण आहे इथे विचारायला? कोणाला विचारूया. कसे टी शर्ट्स वगैरे कसे आहे? काय रेट आहे? 200 ओके. आणि बाकी काही 99 पासून काय एक्झॅक्टली 99 रेट लिहिला आहे? ओके वहाँ पे टॉप्स है क्या 99 में? चला त्या बाजूला जाऊया आपण. थँक्यू व्हेरी मच. बघा या साईडला टॉप्स आहेत काही. हे 99 में कौन सा भी लेंगे इसमें? दाखव का जरा 99 ला कुठले कुठले ते. हंगरी अँड जर्मनी इज अ स्मॉल कंट्री. बघा अशा प्रकारचे काही टॉप्स मिळतात त्यांच्याकडे. इकॉनॉमिक्स देयर. मार्कोस वाईफ यू नो फ्रेंड्स. अशा प्रकारचे टॉप्स वगैरे आहेत. आणि तो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचाच आहे ना? तो समजा कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर मिळू शकतं ना? तर बघा समोर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी दाखवलेला आहे. आणि आता महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. तर तुम्हाला तर यायला मिळालं नाही तर समोर डिटेल दिलेले आहेत दाखवतो. पुन्हा तुम्हाला डिटेल दाखवतो इकडचे. बघा समोर हे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्यांचे. समजा जर तुम्हाला नाही यायला मिळालं त्यांच्याकडनं तुम्ही परचेस करू शकता कॉन्टॅक्ट करून. हे बघा या साईडला आपण पाहू शकतो वैष्णव सी फूड करून आहे, सौदी परिवार. आणि इकडे आपल्याला पाहू शकतो हे बघा लॉबस्टर वगैरे आहेत, सुरमई आहे, पापलेट आहे. इकडे बघा मस्त सुरमई पापलेट फ्राय होते. इकडे काय बनतंय? बोंबील पकोडा आहे. बोंबील पकोडा, पॅटीस आहे. हे बोंबील, हे कोलमीचे पॅटीस.
आणि हे लॉबस्टर कसे दिले? कितीला दिले लॉबस्टर? शर्मिल भाई सांग यांची किंमत सांग. लॉबस्टर कसे? हो कसे दिले? 500ला एक. ते शिवल्यांचं शिवल्यांचा कोलमी बघा, कोलमी बघा. ही बघा छोटी कोलमी, सुरमई आहे. इथे बघा केवढी मोठी प्रॉन्स आहे. कोलमी बघा केवढी मोठी. हे गाबोळी बघा केवढी आहे. हे खेकडे आहेत. हे पापलेट बघा इथे. इथे बोंबील आहे. इथे माकले आहेत. हे काय टुना मच्छीचं वाटतं ना? हा बोलतात. हे बघा बरेच सारे इकडे काही, आणि यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे दिलेले आहेत. जर तुम्हाला महोत्सवात यायला नाही मिळाला तर यांच्याकडनं तुम्ही परचेस म्हणजे काही पदार्थ खायचे असतील यांच्याकडनं तर तुम्ही यांच्याकडनं घेऊ शकता कॉन्टॅक्ट करून. तर आपण बाजूला जाऊया. इकडे आहे आदिशक्ती सी फूड स्टॉल. आणि या साईडला हे काय फ्राय होत आहे? जवलं फ्राय. जवल्याची भजी आहे काय? ओके, जवल्याची भजी आहे. आणि ताई बघा मस्त फ्राय करतात जवल्याची भजी. आणि हे काय? टुना फ्राय आहे काय? ओके, बघा पापलेट आहे तिथे मस्त. भरलेलं पापलेट आहे. भरलेलं हे काय? बांगडा आहे का? भरलेला बांगडा पण आहे. भरलेला बांगडा पण आहे. इथे पापलेट आहेत. इथे पण बघा बांगडा फ्राय आहे. इथे सुरमई आहे. इथे बरेच सारे डिशेस बघा लावलेले आहेत. बघा खेकडा पण आहे इकडे. खेकड्याची कशी दिली डिशी? 300 रुपयाला. आणि बिर्याणी आहे काय? 200 रुपये. प्रॉन्स बिर्याणी आहे काय? ओके, प्रॉन्स बिर्याणी. बघा या साईडला आपण पाहू शकतो आई अंबे इंगळाई सी फूड फेस्टिवल. आणि ह्या साईडला आपण बघा बरेच सारे तंदूर होतात मस्त मच्छी अशा. बघा पापलेट आहे. इथे लॉबस्टर आहे. बघा इकडे सुद्धा पापलेट आहे. इथे रावस आहे नाही, सुरमई आहे बघा सुरमई. आणि इथे बघा खेकडे बघा एवढे बघा मोठे मोठे मस्त खेकडे आहेत. इथे लॉबस्टर बघा. बघा पापलेट बघा केवढा मोठा पापलेट आहे. बघा असे मस्त असे याच्यामध्ये डीप करून असे फ्राय करतात, मस्त तंदूर करतात याच्यामध्ये. आणि या साईडला आपण पाहूया. बघा या साईडला काय फ्राय होतं बघा. ताई या साईडला काय फ्राय होतं आहे? बोंबील फ्राय आहे काय? बघा या साईडला पापलेट फ्राय होत आहेत. आणि हे बघा इथे बरेच सारे इथे काही डिशेस ठेवलेले आहेत त्यांनी. काय बांबू के बोंबील, बांबूची बोंबील मसाला माकली. इथे बरेच सारे डिशेस लावलेले आहेत त्यांनी. तुम्ही वाचू शकता कुठले कुठले डिशेस आहेत एक्झॅक्टली. आणि हे बघा समोर यांचे कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत. जर तुम्हाला याच्यातले काही पदार्थ खायचे असतील, जर महोत्सव आज तर शेवटचा दिवस आहे, खायचे असतील तर यांच्याकडनं तुम्ही पदार्थ परचेस करू शकता. हे पोरस म्हणजे प्रॉन्स मसाला. ओके, प्रॉन्स मसाला आहे. ते बघा रावस कढी आहे इथे. लॉबस्टर आहे. बरेच सारे इथे डिशेस तयार होत आहेत. आपण आता पुढे जाऊया. आणि या साईडला पाहू शकतो आपण, या साईडला बघा वेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत. खूप बरेच प्रकारचे. काही चॉकलेट पान आहे का? चॉकलेट पान आहे. कलकत्ता मीठा मसाला. कोणसा? मगाई मीठा. स्पेशल मसाला. बनारसी मीठा. और ये मसाला वाटी. बघा इथे बरेच सारे आहेत पान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. फायर पान नाही आहे, फायर पान मीच आहे. हाँ लाईव्ह बना के देते क्या? ओके ओके. नाही हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. मस्त तंदूर होण्यासाठी ठेवलेलं आहे तिकडे. पापलेट, रावस, कोलमी, टुना मच्छी. बघा मस्त इथे बघा मस्त फ्राय होत आहे. तंदूर होत आहे. आणि यांचं नाव आहे शॉपचं सेलिब्रिटीज किचन काउंटरचं नाव आहे. आणि कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले तिकडे खाली बघा. जर तुम्हाला इथे महोत्सवात नाही यायला मिळत आहे ना, कॉन्टॅक्ट तुम्ही यांच्याद्वारे करू शकता. भाकरी बघा केवढी मोठी आहे. हे बघा या साईडला पण बरेच सारे डिशेस लावलेले. स्टफ पापलेट आहे, फ्राय पापलेट आहे. तिसरे आहे म्हणजे काय बोलतात शिवल्यांचं काय
शिवला मसाला, शिवला मसाला आहे. इथे खेकडा आहे, प्रॉन्स मसाला, प्रॉन्स मसाला आहे, खेकडा, क्रॅब मसाला आहे. आणि इथे बघा एकदम जिवंत खेकडा. काय याचं काय प्राईस आहे जिवंत खेकड्याची? खायचं असेल तर काय याचा रेट आहे? असं नाही. हां 2000ला. बघा या साईडला पण बघा हे फ्राय झालेलं आहे ऑलरेडी. इकडे जिवंत आहे. आणि बघा समोर कॉन्टॅक्ट डिटेल यांचा पुन्हा तुम्हाला दाखवतो मी. परत या साईडला आपण बघूया श्री स्वामी समर्थ सी फूड करून आहे. या साईडला पण बघा बरेच सारी मच्छी तंदूर होत आहेत. इथे पण बघा या साईडला पाहू शकता तुम्ही बोंबील फ्राय होते. इकडे पापलेट आपलं सुरमई फ्राय होत आहे मस्त. ताई मस्तपैकी फ्राय करत आहेत. आणि या साईडला आपण पाहूया बरेच सारे डिशेस आहेत. प्रॉन्स आहे, बोंबील, बांबूचे बोंबील आहेत. हे रावस आहे ना, सुरमई आहे, सुरमई आहे, खेकडे आहेत, हे स्टफ बनाना आहे. इकडे बारीक जवला आहे, जवला मसाला आहे. ठीक आहे ताई. ओके फिश किमा. बरेच सारे इथे पण डिशेस आहेत. तर या साईडला पण पाहू शकतो आपण मोठे मोठे मासे आहेत, पापलेट वगैरे. सुरमई बघा केवढी मोठी पीस आहे. ती रावस आहे. आणि इकडे बरंच काही आहे आणि पुष्कळ गर्दी आहे या ठिकाणी. हे बघा खेकडे वगैरे आहेत, जवला आहे, बांबूचे बोंबील आहेत. ठीक आहे हो, मुशीचा किमा. ओके मुशीचा किमा आहे. आणि याचं काउंटरचं नाव आहे भावे परिवार. आणि बघा कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहे तिकडे. हे बघा या साईडला बघा मस्त मच्छी फ्राय होते. बांगडा आहे ना, बांगडा. आणि ही कोलमी पेटीस. ओके कोलमी पकोडा आणि कोलमी प्रॉन्स. ओके हे बघा या साईडला छोटी कोलमी पण आहे. याचा मसाला आहे तवा मसाला. ओके या साईडला बघा आपण पाहू शकतो सुकी मासली आहे तिकडे, तेही विकायला लावलेले आहेत. हे बघा 200 रुपयाला सुकी बोंबील आहे, 150 रुपयाला सुका जवला आहे, सुकी कोलमी आहे सुकटमध्ये. आणि इकडे बघा ताई सोलकढी भरतायत. इकडे लिहिलेलं आहे लजीज कॅटर्स. आणि समोर कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत बघा. आणि इकडे बघा मोठे मोठे मासले तिकडे पण. रावस आहे ना, रावस. ये बाजू का भी रावस है. नहीं सुरमई, सुरमई. और ये वो भी सुरमई है. हे पापलेट आहे बघा. इथे कोलमी आहे. इकडे मस्त बघा तंदूर होते पापलेट. अशा रीतीने तंदूर करून देणार तुम्हाला कोळशावरती गरमागरम एकदम. आणि इकडे फ्राय होतं. अजून फ्रायसाठी काय ऑर्डर आलेली नाही, मस्त ते फ्राय करून देतात. या साईडला आपण पाहू शकतो. तर हे आपल्याला दादा सांगतील याच्याबद्दल पूर्ण डिटेल. तर दादा आपलं नाव? माझं नाव ललित जाधव आहे. आणि ही जी दर्यावर्दी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, ओके, ही कंपनी आहे एक. हे कोणाचं वैयक्तिक प्रकारे आम्ही करत नाही आहोत, आमची कंपनी आहे. या कंपनीच्या द्वारे आम्ही हा उपक्रम करतो आहोत. भारत सरकारच्याकडे ही ह्या कंपनीची नोंदणी आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे ही बायकांनी चालवलेली कंपनी आहे. आणि ह्याच्या सगळ्या डायरेक्टर्स बायकाच आहेत. त्या फिश विक्रेत्या बायका आहेत. ओके ओके. आणि सुंदर इकडे सजवलेलं आहे तुम्ही खूप छान रीते असं. हे ह्याची सजावट आहे ती फार महत्त्वाची. आम्ही नॅचरली सजावट जी असायला पाहिजे कोळी वाड्याची, ती आम्ही मुद्दाम ठेवलेली आहे. आणि ती खूप उठून दिसते, हे सांगायला नकोच. चालेल चालेल, धन्यवाद दादा. थँक्यू थँक्यू. इकडे बघा खूप काही, इथे पण काही नॉनव्हेज रेसिपी आहेत. हे बघा इकडे खेकडे आहेत, टुना मच्छीचं फ्राय आहे, तिकडे चिल्ली आहे. ओके चिल्ली आहे. या साईडला एक मिनटात आहे बघा. या साईडला पण बघा बरेच सारे रावस आहे. काही रावसचं कालवण बघा. इथे शिवले आहेत, इकडे माकले आहेत, टुना मच्छी. इकडे कोलमी आहे ना, कोलमी मसाला आहे. आणि इकडे जवला मसाला आहे, बरोबर ना? हां ती घेतली ना, शिवल्यांचा ना, शिवल्यांचा मसाला. ताई मस्त अशा खूप छान सजलेले आहेत.
आणि मस्तपैकी मच्छी फ्राय करतात. काय बोंबील फ्राय करताय काय? बोंबील फ्राय आहे. बांगडा आहे ना? बांगडा फ्राय आहे की बांगडा भरीत आहे? फ्राय आहे काय? इथे पापलेट वगैरे आहे. बघा समोर बांगडा मस्त फ्राय होतोय. हा बोटीमधून ताजा मासा एकदम बघा. डायरेक्ट बोटीतून इकडे लगेच. चालेल धन्यवाद. इथे खाण्यासाठी भांडणं चालू आहे त्यांची. एक जण बोलते मला मोमोज खायचं आहे, एक जण बोलत आहे की आपल्याला काय खायचं आहे, माकले खायचे किंवा प्रॉन्स आपलं काय क्रॅब लॉलीपॉप खायचं आहे. दादा फुल एकदम कोळी लुकमध्ये भारी सजलेले आहेत एकदम. प्रत्येकजण इथे पदार्थाचा आस्वाद घेत आहेत. या साईडला पण सगळे बसलेले आहेत. बघा बसायसाठी पण मस्त सुविधा केलेली आहे. म्हणजे इथून घ्यायचं आणि मस्त इथे बसून खाण्याचा आस्वाद घ्यायचा. तर बरेच सारे ते मस्त खुर्च्या सेटअप केलेले आहेत मस्त बसायला व्यवस्थित. दोघींनी शेवटी पूर्ण महोत्सव फिरला आणि आता शेवटी काय घेताय रे? काय खाता तुम्ही लोक? हे खुप्या मच्छीचं आहे. टुना फिश. टुना फिशचा काय मसाला आहे ना? आणि भाकरी घेतल्या मस्त दोघींनी. आणि आता चव सांगतील कशी आहे ती. कशी चव? मस्त आहे. छान आहे. चव छानच आहे. आणि भाकरीची जरा साईज दाखव ओपन करून जरा. एक तोडलाच भाकरी दोघांनी. बघा भाकरी बघा केवढी मोठी आहे. भाकरी 50 रुपयाला ना? 50 रुपयाला भाकरी आहे. चला खाऊन घ्या आता पोटं भरा. आणि इकडे आपलं खरवस बघा महाराष्ट्राची अवीट चव ताजा व शुद्ध खरवस. आणि खाली कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहे त्यांचे. आणि बघा समोर खरवस आहे. केसर शुगर खरवस आहे 150 रुपये पाव किलो आहे. आणि इकडे आपला हे कसलं आहे? साधा आहे ना? साधा खरवस आहे ना? 100 रुपये पाव किलो आहे. एक नंबर आहे बघा. हा एक नंबर आहे बेस्ट. हा स्पेशल केसर गुळापासून बनवलेला खरवस आहे 160 रुपये पाव किलो आहे. आणि हा पण कुठला आहे? हा पण सेम आहे का? तोच लावलेला आहे. हा 130 रुपये. कुठला डिफरंट आहे? गुळामध्ये आहे ना? गुळामध्ये साखरमध्ये तो आहे. तो स्वतः तुम्ही बनवता ना खरवस? खरवस तुम्ही स्वतः बनवता ना? ओके बघा खूप. आणि यांचा बाकी बघा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ऑनलाईन वगैरे कोणाला पाहिजे असेल तुम्ही डिलेवरी करता ना? चालेल चालेल. थँक्यू दादा. बघायला गेलं सगळं इकडचा जो महोत्सव आहे आपला पूर्ण कव्हर करून झालेला आहे. आणि काही काही ठिकाणी आपण जे पाहिले तर बरेच ठिकाणी आपण पाहिलं असेल की सेम मासे आहेत. तर पण काही काउंटर वेगवेगळे आहेत. तर आज महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. जर समजा आपल्याला जर नाही यायला मिळालं आता तर नाहीच यायला मिळणार. कारण की हा व्हिडिओ आपला उद्या किंवा परवा यूट्यूबवरती येईल. तर नाही यायला मिळाला तर तुम्ही नक्कीच यांचे कॉन्टॅक्ट डिटेल काही दिलेले आहेत. त्याच्याद्वारे तुम्ही यांच्याकडनं काही पदार्थ तुम्हाला हवे असतील नॉनव्हेज पदार्थ तर तुम्ही यांच्याकडनं परचेस करू शकता. तर बाकीची डिटेल आपण व्हिडिओमध्ये हाच राहा कंटिन्यू. आणि सोबत आमच्या आहे कोण आहे? हां नेवणी सोबत नेवणी पण आहे माझी. तर बाकीचं आपण बोलूया या व्हिडिओमध्ये. हे बघा या साईडला मस्त मोमोजची टेस्ट घेत आहेत दोघं जण. आणि काका मस्त गरमागरम तिथे मोमोज काढत आहेत. छान आहे मस्त पैकी. बघा कशी हवरी बघा मोमोज लवर. खावा खावा मजा करा. कुठले चिकन स्टीम मोमोज घेतले ना? चला तर मग या व्हिडिओला आपण इकडेच संपूया. तर तुम्हाला कसा वाटला हा कोळी सी फूड फेस्टिवल वर्सोव्यातला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि इकडे जे कुठले तुम्हाला फिश आवडले तेही कमेंट करून कळवा. आणि समजा जर तुम्हाला या महोत्सवात नाही यायला मिळालं तर काहींची तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल मी दिलेले आहेत. तर इकडच्या पदार्थाचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपर्क करून तुम्ही यांच्याकडून आस्वाद म्हणजे या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. आणि जास्त काही मी अजून मी बोलत नाही आहे. तर याची तर शेवटची तारीख आहे. हा महोत्सव आज संपलेला आहे. तर आपल्याला काही समजलं नाही की कधी होता हा महोत्सव.
तर आमच्या मॅडम आहेत म्हणजे मेवणी इकडेच राहते वर्सोवेला. हिने आम्हाला इथे असून पण सांगितलं नाही आणि आज शेवटचा दिवस नशीब कसं बसं तरी सांगितलं तर विसरली मी. हां तर बाय मिस्टेकली विसरली. तर तरी पण आम्हाला समजलं तिच्या रीतीने, तिच्यामुळेच आम्ही आज आलो आहे या महोत्सवात. आणि तुम्हालासुद्धा या महोत्सवाचा या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळालं असेलच. आणि दुसरी इन्फॉर्मेशन म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की मच्छी तर आपण खातोच, पण मच्छी खातो त्याच्यासोबत मच्छी कशा रीती हे लोक पकडतात ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मधून मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर ते आवडलं असेल आणि माहितीपूर्वक ही व्हिडिओ वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि नवीन जर कोणी चॅनलवर असाल ना तरी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर पुन्हा व्हिडिओ असे छान छान व्हिडिओ घेऊन चला तर स्वस्त राहा आणि मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर जास्त मी वेळ घालवत नाही, तुमचा खूप बोललो मी. चला तर बाय बाय.